लगन लागी रे तो से प्यार बलम केसरी तो से प्यार लगन लागी रे तो से लागी रे बलम केसरी तो से लागी रे लगन लागी रे तो से प्यार बलम केसरी तो से प्यार लगन लागी रे तो से लागी रे बलम केसरी तो से लागी रे जी में से बसे आज सजया है वे सारा शहर आज हो गई आवे रब दी महर हाय सजया है वे सारा शहर आज हो गई आवे रब दी महर अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे तेरी बन जाना अज तू सजना वे अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे तेरी बन जाना अज तू सजना वे देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः पुंडरीकाक्षः पुनातु भाले तिलककर्णं स्वस्तिस्तुया विनाशाख्या पुण्यकल्याणवृद्धिदा विनायकं प्रियानिधिं ताञ्च स्वस्ति कुर्वन्तु नः देहि सौभाग्यमारोग्यं नमः स्वाहा माधवाय नमः स्वाहा गोविन्दाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवान् वृद्धान् गुरून् नमस्कृत्य शान्तिसूक्तपाठः विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरा विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च नामोच्चारः आपण म्हणायचं काका काश्यप गोत्रे आपल्या आडनावाचा उच्चार करा म्हणा कुले म्हणायचे सपत्निकः सपरिवारः यजमानः अहम गृहागतं वरम मधुपरकेण अर्चयिष्ये सोडा पाणी भवान त्वाम अर्चयिष्यामो भवंतम भवंतम अभिषेक जी आपले होणारे सासरे आपल्याला असं म्हणताय
हे सभ्य माणसा मला विष्टरः प्रतिगृह्यतामिति यजमानः प्रतिगृह्णामीति वरः वर्खमोऽस्मि विराजो सभ्यं पादं प्रक्षाल्य दक्षिणं प्रक्षालयति ब्राह्मणश्चेत् दक्षिणं प्रथमः विराजो कल्याणवृद्धिदाय विनायकं प्रिया नित्यां काञ्जलस्तिं कुर्वन्नुरः इन्द्रो वृद्धशरवाः स्वस्ति नः पूषा विषववेदाः स्वस्तेन सारक्षो अरिष्टनेमिः विष्टरो विष्टरः वर्खमोऽस्मि समानानां मुद्यतामिव सूरजः मन्दमविदिक्रामि आपस्थयुखमाभिः सर्वान् कामानवानवानीति निनयन्नभिमन्त्रयते समुद्रं महाप्रणेनो मे स्वाञ्जोनिमभिगच्छत अरिष्टास्माकं वीरापरासे चिमत्वया आचमनीयमुदकमाचमनीयमुदकमाचमनीयमुदकाय नमः स्वाहा नारायणाय नमः स्वाहा माधवाय नमः स्वाहा गोविन्दाय नमः विष्णवे नमो प्रतिदेवस्य दला सविदुः प्रसवेश्विनोर्बाहुभ्यां दूषणो हस्ताभ्यां प्रतिक्षे नमः श्यावास्यायान्नशने यत्तविद्धन्तते निकृन्तामि नमः श्यावास्यायान्नशने यत्तविद्धन्तते निकृन्तामि मधुरो मधव्येन परमेण रूपेणान्नाद्येन परमो मधव्योन्नादोसानीति जन्मधुनो मदप्यं परमग्गो रूपमन्नाद्यं तेनाहं मधुनो मदप्येन परमेण रूपेणान्नाद्येन परमो मधव्योन्नादोसामि जन्मधुनो मधव्यं परमग्गुरूपमन्नाद्यं तेनाहं मधुरो मधव्येन परमेण रूपेणान्नाद्येन मनासोसानीति सकृतं वा प्राश्नी फेटा मागे घ्या फेटा मागे फेटा मागे सरसाविन्द्रश्चकार विपुलं मृदुः मला वाईट नारायण स्वरूपी वराय नमः पुष्पमालिकां समर्पयामि नारायण स्वरूपी वराय नमः धूपं दीपं बलिकल्पयामि नारायण स्वरूपी वराय नमः नैवेद्यं नाभ्या आसीदं दर्शदोषीष्णोत्यौ समवर्तता नारायण स्वरूपी वराय नमः नैवेद्यं समर्पयामि नारायण स्वरूपी वराय नमः आचमनीयं समर्पयामि नारायण स्वरूपी वराय नमः तदविष्णोः परमं वदतु सदा पश्यं प्रेतावस्थरे तुष्टास्थरे दात्रेधाः नारायण स्वरूपी वराय नमः पुष्पमालकां मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि मुक्याने बोलले गीत ते चाहले स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी जो
स्मरताची विघ्न करी सर्वासी विद्या करी जो अंगी बहुसर्पभूषण धरी शेंदूर सोंडेवरी ज्या पासोनी समस्त लोक तरती काशीस अंतर्गृही तो कुर्याद्वयोर मंगलम वधूवर्योः शुभं भवतु सुमुहूर्त साव त्वहरो निबुद्धिमति ते आराध्यमो रेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे देशांतरा पाठवी हे कुर्याद्वयोर मंगलम नमस्ते पुरुषोत्तम फणिपती वनिका माया जगन मोहिनी ब्रह्मेशादिसुरप्रद सरहित ध्यानावस्तन्त्यां योगिनो यस्या नविरसुरासुरगणा तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैव बलं तदेव लक्ष्मीबले देव साक्षोदगन्धवादाय हरि ओम विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुः राज्ञा प्रवर्तमानस्य आज सजे आए रे सारा शहर
बघून घ्या. जोपर्यंत मंत्र होता तोपर्यंत बघायचं एकमेकांकडे. तुमच्यावर समंजन दुग्धुषवे देवाः समापूर्धयानिनो मांगल्य तंतु नानेन मम जीवन हेतुना कंठे बध्नामि सुभगे त्वं जीव शरदाम शतम. आपण असं सांगत आहात त्यांना की हे सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे ते काळे मणी, ते मांगल्याचं प्रतीक आहे म्हटलं. आणि माझ्या म्हणजे यांच्या जीवनाच्या हेतू करता तू तुझ्या कंठामध्ये धारण कर. कंठे बध्नामी सुभगे त्वं जीव शरदाम शतम. आणि आपण 100 वर्ष आनंदाने कधीही न भांडता संसार करूया असं ते तुला सांगतायत. घालायचंय हा फक्त दागिना नाहीये तर हे मांगल्याचं प्रतीक आहे. म्हणून हे कायम आपल्या गळ्यात असलं पाहिजे, नाही तर कुठेतरी काढून ठेवलेलं आहे असं व्हायला नको. मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डरीकाक्ष मङ्गलाय तनोहरे. मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डरीकाक्ष मङ्गलाय तनोहरे. मङ्गलं भगवान् विष्णु. सौभाग्याची मंगलघटिका सौभाग्याची मंगलघटिका आली आली ग. हळदीला आली बाहुली माझी मोठी झाली ग. साजणाची स्वारी थांबली गदारी 7 जन्मासाठी बांधली ग दोरी. 7 जन्मासाठी बांधली ग दोरी. आज मनमणी तन्मणी हरखला ग.
वर्षे झाली केशर न्हाली पाहता तुला मी वरले प्रिया रे जन्म वाहिल्याने घडले प्रिया रे राजस्वरूप हे गळ्यात माळले कुंकू कोवळे भाळी लावले वादळ झेलते मीच सुवासिनी स्वामी लाभतो असा युगातुनी सप्तपदी चालते नभातुनी मी साजते तुझ्याच लोचनात रे पण जन्मले आधी तुझ्या मनात रे मग भेटले पुन्हा नवी मनाच रे मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे ओ स्वामिनी तुझी प्रिया रे मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे शंखनाद हो जीवनी पाखडले प्रेमांगणी सूर्य पूजते मी सखा जीव ठेवून याचमनी झाले वैराग्य सौभाग्य यामनी वेगळी मी जगाहून साविनी बुजरी चांदणी सजली आतुनी चढले उंबरा वयो लांडुनी चंद्रच बांधले या सहजीवनी स्वामी लाभतो असा युगातुनी सप्तपदी चालते नभातुनी घर हासते मनातल्या मनात रे नाते रुजे इथे कणा कणात रे सात जन्म राहू दे हा सहवास रे मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे ओ स्वामिनी तुझी प्रिया रे मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे म्हटलं गुरुजी पॉपकॉर्न वापरूया काय फरक पडतो हो की नाही पण आपण पॉपकॉर्न नाही वापरले आपण साडीच्याच लाह्या वापरतो याच्या मागे कारण अधिकारानं तर म्हटलं पती या अधिकारानं पती म्हणजे कोण ओरडणारा रागवणारा मारणारा त्याला पती म्हणतात का तो पती नसतो पती तो असतो जो पालन करतो आजपर्यंत ही बरी आहे की नाही ही जेवली की नाही आजारी असेल तर गोळ्या घेतल्या की नाही हे आई वडील सगळे विचार करत होते हो की नाही इथून पुढे सगळा भार तुमच्यावर भार दिलेला आहे हो की नाही भार म्हणजे 100 किलो वजनाचं नाही भार म्हणजे सगळी जबाबदारी ती तुमच्यावर सोपवली आहे म्हणून हे तुमचं कर्तव्य आहे आणि म्हणून तो पती कुठल्या अधिकारानं हात धरला तर म्हटलं पती या अधिकारानं पत्या जरदष्टीचा असा हा भग अर्जमा सविता पुरंदरी ही सगळी आलेली ज्ञाती मंडळी आणि अग्निनारायण हे सगळे आजच्या क्षणासाठी साक्षी आहेत अभिषेकजी कशाला साक्षी आहेत म्हटलं अमोहमस्मी सात्वत्मो सात्वमस्योमोह आजपासून तू म्हणजेच मी आणि मी म्हणजेच तू तुझ्यात आणि माझ्यात कुठल्याही प्रकारचा भेद राहिलेला नाहीये तावेही विवाहावही तुम्ही असं तिला म्हटलात की आज आपला विवाह झालाय सह रेतो ददावही प्रजाम प्रजनयावही पुढे मुलंही होतील विवाहाचा प्रमुख उद्देश काय वंशाची वृद्धी होणे पण वंशाची वृद्धी करण्यासाठी एवढ्या लाखो रुपये खर्च करायची गरज असते का अजिबात नसते 2 सह्या केल्या तरी सुद्धा तुमच्या वंशाची वृद्धी होणारच आहे की मग हे सगळं का करायचं तर हे हजारो वर्षांपूर्वीचे विधी आहेत आपले पूर्वज किती दूरदृष्टिकोन त्यांच्याकडे होता हे तुम्हाला लक्षात येईल यावरून तुम्ही त्यांना असं म्हटलं की प्रजाम प्रजनयावही पुत्रान विद्यावही बहुन्न आपण आपल्या मुलांना चांगल्या प्रकारची विद्या देऊया का विद्या देऊ कारण असं म्हटलं जातं की ज्या माणसावर संस्कार आहे त्यालाच माणूस म्हटलं जातो ज्याच्यावर संस्कार नाही त्याच्यात आणि पशुमध्ये काहीच फरक नाहीये हो की नाही म्हणून जर 100 लोकांमध्ये एक वाईट व्यक्ती असली तर ती 100 लोकांना त्रास देण्यासाठी पुरेशी असते हो की नाही पण ती 100 पैकी 99 लोक चांगली असतात त्यामुळे सगळे एकमेक आपण जगू शकतो चांगले माणसं कोण देतं समाजाला आपल्यासारखेच स्वाहा
युखमानस्तु मे पुत्रे धन्तां ध्यातयो मम स्वाहाय नमः नमः हिमालयाजाना वाम्यग्नौ समृद्धिकरणं तव मम दुर्गञ्च सौवननं तदग्रणवन्यतामि यज्ञ स्वाहा सांगुष्ठां वाग्रपणामि ते सोभगत्पायस्तं मया वदियाजरदष्टिर्जदासः भगोर्जमा सुविदा पुरन्दरमय्यन्त्वा दुर्गार्हवथा अश्मारोहणम् आरोहे अश्मानमश्मेव त्वद्गुस्थिरा भवा विदिष्टप्रदन्नतो बाधस्व प्रतनायतः सरस्वती प्रदवस्त्रे धर्मसुभगे पाजिनीवती जान्बा विश्वसि भूतसि पर्यामस्याग्रतः स्म भवति अस्यां विश्वविदं जगतः तामत्यगाथा तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते युगं स्मरामि एक नवा उमरा एक नवं पाऊल सुखाची ही खरी चाहूल शन्नो अदितिर्भवतु प्रतेभिः शन्नो भवन्तु मरुतस्वर्गाः माथ्यावर एक छत नवं त्यात सामावलं नवीन विश्व मनावर नव्या संगतीची भूल सुखाची ही खरी चाहूल शन्नो देवा विश्वे देवा भवन्तु शं सरस्वती सह धीरस्तु थोडं जवळ धरा कौतुकाने पाहिल साजर माझ्या सासरच्या घरात माहेरचा वास रोहनरावांचं नाव घेते अभिषेक अश्विनीच्या लग्नाच्या दिवशी खास पिशाचः शमुरातिशाचः शन्नो दिव्या पार्थिवः शन्नो अप्याः इथली शपथ नवी आगळी इथली सप्तपदी ही जगा वेगळी उभा जन्म आता हेच घरकुल सुखाची ही खरी चाहूल शन्नरुभव सुकृतः सुहस्ताः शन्नो भवन्तु पितरो हवेषु सप्तजिह्वाः सप्तरेखयाः सप्तधामप्रियाणि सप्तहोत्राः सप्तधात्वा जगन्ति सप्तजोनिरा क्रीडस्वाघृतेन स्वाहा सप्ताचलदेवेभ्यो नमः ध्यायामि सर्वोपचारार्थे गन्धाद्वैः सम्पूज्य परिमलद्रव्याणि समर्पयामि प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि प्रीतम जी ऐका ना पहिली सुपारी आहे ना थोडी पुढे ठेवा लक्ष द्या सगळ्यांनी अशाच प्रकारे उभा राहा सगळ्यांनी मी आपल्याला ही सप्तपदी होते खास करून तुमच्यासाठी आहे ही सप्तपदी अनेक बायका मुली म्हणतात की गुरुजी सप्तपदी बायकांसाठी मुलांसाठी काय आहे सगळे नियम फक्त आम्हालाच का तुमचं त्यांचं लक्ष नसतं खरं तर हो की नाही आपण त्यांच्यासाठी टर्म्स अँड कंडिशन्स कन्यादानाच्या वेळेस सांगितलं होतं लक्षात आहे ना धर्मेच्या अर्थेच्या त्यामुळे आता हे तुमच्यासाठी ह्या काही अटी शर्थी नाही आहे लग्नाच्या पण ज्या एक कॉमन मिनिमम अपेक्षा ठेवल्या जातात ना त्या फक्त आहेत आणि त्या कोणत्या आहेत तर आपले शास्त्रकार असं म्हणतात की स्त्री पुरुष यांच्यामध्ये कितीही एकरूप असले किंवा एक सारखे असले त्यांचं ते एकमेकांपेक्षा कमी जास्त असतात तुलना करून तर काही उपयोगच नाहीये पण तरी सुद्धा सृष्टीने प्रकृतीने आपल्यामध्ये काहीतरी भेद करून दिलेले असतात आणि तो भेद शारीरिकता असतोच पण मानसिक महत्वाचा काय असतो तर असं म्हटलं जातं की स्त्री जी आहे तिच्यामध्ये प्रेम भावना ही पुरुषांपेक्षा जास्त दृढ असते एक मिनिट कृपया हे दादा काय कारण कितीही एकरूपत्व म्हटलं कितीही एकसारखे म्हटलं तरी सुद्धा पुरुष काही बाळाला जन्म घालू शकत नाही बाळाला जन्म स्त्रीच घालते आणि ती स्त्री जशी बाळाला जन्म जर घालते त्याला तिला प्रेम करणं त्याच्यावर शिकवावं लागत नाही ते हा प्रकृती प्रदत्त तुमचा गुण आहे की जो तुमच्यामध्ये सहजपणे येत असतो हो की नाही म्हणून त्याच्याशी संबंधित तुमच्या स्वभावाशी संबंधित जे तुमची कर्तव्य आहेत त्या कर्तव्यांचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे त्यालाच सप्तपदी म्हणतात ओके आता मी एक श्लोक सांगणार आहे ताई एक श्लोक सांगेल त्याचा अर्थ सांगेल अर्थ पटला तर ती जी समोरची सुपारी आहे ती उजव्या पायाने ढकलायची पुढे ओके नाही पटलं तरी ढकलायची आजूबाजूच्यांनी लक्ष द्या
ते तिथे असताना इकडच्यांनी फुलं टाकून उपयोग नाहीये. ते आपल्या समोर आले की समोरच्या 2-3 जणांनी त्यांच्यावर फुलं टाकत चला. ठीक आहे. मिष्टान्नं व्यञ्जनादीनि काले सम्पादयेत् तव आज्ञा सम्पादिनी तुभ्यं कन्या जगपदे प्रवीण. ताई म्हटलं मिष्टान्नं व्यञ्जनादीनि काले सम्पादयेत् तव. हे पतिराज, आता आपला विवाह झालेला आहे, आता काय करूया? तर म्हटलं घरी जाऊन रोज तुम्हाला जे आवडेल अशा छान छान प्रकारचे मिष्टान्न मी तुम्हाला करून देईन. येतो ना स्वयंपाक? त्यांना जे काही आवडेल. आपल्याकडे असं म्हटलंय ताई, परान्नम प्राणघातकम. बाहेरचं अन्न हे प्राणघातक असतं, म्हणून घरचंच जेवण करावं असं आपले शास्त्रकार सांगतात. आता आपण ते पाळत नाही आणि म्हणून आपल्याला अनेक प्रकारचे रोग सुद्धा जडतात. शिवाय असं म्हटलं जातं की आईच्या मायेने जेव घालणारी पत्नी मिळणं म्हणजे पतीचं भाग्य असतं. प्रत्येक स्त्री अशी नसते की जी आपल्या पतीला आईच्या मायेप्रमाणे, आई जेवढ्या प्रेमाने जेव घालते तेवढे जेव घालेल. आणि म्हणून जर हे दायित्व तुम्ही स्वीकारलं तर पुढे त्यांच्या आईची जागा तुम्हाला मिळणारच आहे. नक्कीच होणार आहे तुमच्याकडून. पुढे असं म्हटलंय, हे सगळं करत असताना मी तुमची आज्ञा देखील संपादन करीन, म्हणजे तुमच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. मान्य? एकविखे विष्णुस्त्वानयतु. शुचिशृङ्गारभूषां गाङ्गनं कायकर्मणा अहं परमं गच्छेति एका प्रवीणिदा. शुची म्हणजे शुद्धता. एक मिनिट लक्ष द्या. शुची म्हणजे शुद्धता. 7 वेळा टाकायचे ना आपल्याला, पुरले पाहिजे. ताई, शुची म्हणजे शुद्धता आणि शृंगार म्हणजे काय माहिती आहे आपल्याला? शृंगार, हो की नाही? असं म्हटलंय की शुची शृंगार भूषाहम, मी कायम शुद्धता राखीन आणि शृंगार पण करेन. पण हे सगळ्या गोष्टी कुठे राहतील? तर म्हटलं वाङ्मन काय कर्मणा, माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या कर्मामध्ये, माझ्या मनामध्ये, या तिन्ही प्रकारच्या याच्यामध्ये शुची आणि शुद्धता असेल. म्हणजे थोडक्यात असं की मी बोलेल इतकी मधुर बोलेल, इतकी चांगलं बोलेल की अगदी आहो म्हणून हाक मारले की बोलण्यामध्ये आपली भाषा इतकी शुद्ध आणि छान असली पाहिजे की आहो जिथे कुठून असतील तिथून आले पाहिजे आपल्याकडे, हो की नाही? एका शब्दात अशी आपले जादू असायला पाहिजे. मनात येणारा माझा प्रत्येक विचार हा अत्यंत शुद्ध असेल आणि शृंगारिक असेल. आणि कार्यकर्मणा, मी जे काही काम करेल ते अत्यंत शुद्ध आणि शृंगारिक काम करेल. बेडशीट जरी टाकलं असेल, टेबल क्लॉथ टाकला असेल, तरी सासूबाईंना कळलं पाहिजे की अश्विनी शिवाय एवढं नीटनेटकं काम कोणीही करू शकत नाही. असं काम असायला हवं. असणार आहे नाहम परतरंग गच्छे. आणि यानंतर आपलं कितीही भांडण झालं तरी मी पुन्हा आमच्या बाबांच्या घरी जाणार नाही. बरोबर ना? का मीच म्हणायचं नाही? आणि गेले तर तुम्हाला सोबत घेऊन येईन. बरोबर ना? द्वे ऊर्जे विष्णुस्त्वानयतु. सुखदुःखानि कर्माणि मोक्षेऽहं च त्वया सह मनसा जीव शुद्धः तृतीयेचा प्रवीणिदा. म्हटलं सुखदुःखानि कर्माणि भोक्षेऽहं च त्वया सह. आयुष्य आहे, आज आपल्या डोक्यावर लोक फुलं टाकतायत, सगळं आपल्यासाठी आहे. किती छान आहे ना? यालाच आनंद म्हणतात, यालाच सुख म्हणतात. पण प्रत्येक दिवस एवढा सुखाचा असतो का? आयुष्यामध्ये सुख आणि दुःख एका पाठोपाठ एक येत असतात. ते नाही आले तर त्या आयुष्याची पण मजा नाही, हो की नाही? पण म्हणून सुख आलं, सुख आणि दुःख जे काही असेल ते मी सगळं तुमच्या सोबत भोगेन. काही लोक असतात सुख आलं की आनंदी होतात, दुःख आलं की दुःखी होतात. सुख आलं की तुमच्याबरोबर नाही म्हटलं आणि दुःख आलं की माघारी. असं चालेल का? असं चालणार नाही. मग कसं करेल म्हटलं तर सुख असो किंवा दुःख असो मी सगळं तुमच्या सोबत भोगेन. कसं भोगेन? सासूबाईंची इतकी कटकट चालते ना, काय करावं काही कळत नाही. आपण कुठेतरी दुसरं वेगळे राहू असं म्हणायचं का? आणि सासरे भाऊ इतके त्रास देतात, नुसते चहा मागतात, असं म्हणून चालणार नाही, हो की नाही? कसं भोगेन? तर म्हटलं अत्यंत शुद्ध मनाने मी तुमच्यासोबत सगळ्या गोष्टींचा स्वीकार करेन आणि तुमच्यासोबत राहीन. मनसा अतीव शुद्ध, अत्यंत शुद्ध मनाने. मान्य आहे तुला? हात धरा बरं दोघांनी आणि तिसरी सुपारी ढकला. त्रिनिराय भोगाय विष्णुस्त्वानयतु. यज्ञादीनि कर्माणि श्रौतस्मार्थक्रमेण तु त्वया सह प्रकुर्वीहां तुरीयेचा प्रवीणिदा. आपली जी परंपरा आहे ना ती यज्ञाची, अभिषेकची. यज्ञ हा जो शब्द आहे हा यज या धातूपासून निर्माण होतो. त्याचा अर्थ असतो देणे. ओके,
यज्ञ म्हणजे फक्त हवन एवढाच त्याचा अर्थ नाहीये. दुसऱ्यासाठी काहीतरी करणे याला पण हा यज्ञच असतो, हो की नाही. कोणी दान करत असेल तर म्हटलं जातं की दान यज्ञ होतो, हो की नाही. कुठेतरी विद्या कुठे शाळा असेल तर आपण म्हणतो की ते ज्ञान यज्ञ होतोय, कारण विद्या दान केलं जातं, हो की नाही. आपल्याकडे असं म्हटलं जातं की आहार निद्रा भयमैथुनंच, जेवायचं, झोपायचं, आपल्यापेक्षा शक्तिशाली व्यक्तीला घाबरायचं आणि मुलं जन्माला घालायची. या 4 गोष्टी सगळे प्राणी करत असतात आणि या 4च गोष्टी सगळी माणसं पण करत असतात. मग या माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये काय फरक आहे काही? तो कळत आपण म्हणजे आपलं लग्न झालं असं म्हणायला हरकत नाही. माणूसच एकमेव प्राणी असा आहे की जो दुसऱ्याचा विचार करू शकतो. त्याला कळतं की दुसरा दुःखात आहे आणि म्हणून मी त्याच्यासाठी काही करू शकतो का, आणि म्हणून आपण त्याला मदत करू शकतो. याला परोपकार म्हणतात. परोपकारच धर्म आहे असं म्हटलं जातं. म्हणून त्याला म्हटलं यज्ञ. अशा प्रकारचे यज्ञ माझ्या आयुष्यामध्ये कायम होतील. आम्ही नवीन घर घेऊ, तिथे यज्ञ होईल. कधी माझ्या चांगल्या गोष्टींसाठी अनेक प्रकारचे यज्ञ होईल. श्रौत स्मार्त क्रमेण तू. यांच्या घरामध्ये गायकवाडांकडचे कुलदेवता कुलदैवत वेगळं असेल, आमच्या घरामध्ये वेगळं असेल, माहित नाही. मी सगळं सासूबाईंच्याच घरावर जाईल, त्यांच्याकडून सगळं समजावून घेईल. आजपर्यंत जी परंपरा त्यांनी चालवली ती इथून पुढे मी चालवेन. घरातले कुलधर्म कुलाचार सगळ्या गोष्टी करण्याची जबाबदारी आजपासून कोणाची आहे? तुमची आहे. म्हणून हे सगळं मी करेल आणि तुमच्याकडून करवून पण घेईन असं म्हटलं. श्रौत स्मार्त त्वयासह प्रकुर्वेहम. तुमच्याकडून करून घेईन. मान्य आहे तुला? 4थी सुपारी ढकल. चतुर्थो मायो भवाय शुभस्नानेतु. गार्हस्थ्येच सहाय्याहं सुख दुःखानुवर्तिनी. वंशवृद्धिं करिष्यामि पंचमे सा प्रवीदित. आता आपला गृहस्थाश्रम धर्म सुरू झालेला आहे. लहान मुलं जेव्हा शाळेत शिकतात तो असतो ब्रह्मचर्य आश्रम. आता जो चालू आहे तो आहे गृहस्थाश्रम. पूर्वीचे जे राजे महाराज जे होते ते आपले मुलं मोठे झाले, त्यांचं लग्न झालं की त्यानंतर ते वनामध्ये जायचे, चिंतन करायचे. तो असतो वानप्रस्थाश्रम. आणि त्यानंतर असतो संन्यासाश्रम. असे 4 आश्रम सांगितले आपल्याकडे. आता आपला सुरू झालेला आहे गृहस्थाश्रम. याचे काही कर्तव्य आहे, काही नियम आहे, हे मी सगळे आपण दोघं मिळून पाळूया म्हटलं. मी तुम्हाला त्यामध्ये सगळ्या गोष्टींना सहाय्य करेन. नाहीतर त्यांना वाटलं की कुठेतरी जाऊया, खूप वर्ष झाले आता मग अजून जेजुरीला गेलो नाही, म्हणून जेजुरीला जाऊन यायचं म्हटलं की अहो कुठे जेजुरीला जायचं, आपण 4 वर्ष झाले गोव्याला जायचं म्हणते मी, तुम्ही जातच नाही असं म्हटलं तर चालेल का? लक्ष आहे का? असं चालणार नाही. जी कर्तव्य आहे ना त्या कर्तव्यांवर आपलं लक्ष असलं पाहिजे. म्हणून म्हटलं मी तुम्हाला सहाय्य करेन आणि लवकरच आपल्या वंशाचा देखील विस्तार करीन, मुलाबाळांना जन्म घालेन. पंचमशुभयो विष्णुस्त्वानयतु. दुःखं चैव सदारिद्र्यं सुखं चैव सुशोभनं. सुखे दुःखेभ्यः मित्रं शक्ये वै सा प्रवीदित. दुःखात आणि दारिद्र्यात, सुखात आणि आनंदात मी कायम तुमच्यासोबत एकसारखी राहीन. सुख आलं की हसायचं, दुःख आलं की रडायचं. अशी जी माणसं असतात ते वेडे असतात. काही लोक असतात त्यांना पद प्रतिष्ठा पैसा सुख प्राप्त झालं की ते इतके त्यांना गर्व होतो की ते अगदी जवळच्या लोकांना पण विचारत नाही. आणि काही लोक असतात त्यांना जर कधी अपयश प्राप्त झालं तर ते इतके कोसळतात की परत कधी उभेच राहू शकत नाही. म्हणून अशा लोकांना मूर्ख म्हटलं जातं. मग हुशार कोण असतो? जो कायम न्यूट्रल असतो, जो कायम सम असतो. अशा प्रकारचे लोक चांगले असतात. म्हणून सुखात आणि दुःखात हे तर येतच असणार आहे. हे आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. म्हणून मी हे सगळं तुमच्यासोबत करेन. सुखे दुःखे हम मित्र. आणि हे सगळं भोगत असताना, हे सगळं जगत असताना मी कशी राहीन? तर म्हटलं एखाद्या मित्रासारखी राहील. मित्र कसा असतो? ज्याला एक फोन केलं की तो विचार करत नाही की तिकडे नाश्ता मिळेल, चहा मिळेल की नाही. आपल्याला जेव्हा अडचण येते मित्राला फोन केल्यावर तो लगेच त्या क्षणी आपल्यासाठी हजर असतो, कोणत्याही क्षणी, हो की नाही. त्याप्रमाणे इथून पुढे मी तुमच्यासोबत एक मैत्रीण म्हणून राहील, मी तुझ्यासोबत एक मित्र म्हणून राहील. म्हणून इथून पुढे फेसबुकवरचे, ट्विटरवरचे, अजून कुठल्या इंस्टाग्रामवरचे मित्रमैत्रिणीपेक्षा अधिक जवळचा मित्रमैत्रीण आपण एकमेकांचे होऊया, असं याच्यातून अर्थ अभिप्रेत आहे. होणार आहे सगळं. ढकला सुपारी. ताई तू म्हणायचंय मिळाला भेटला की म्हणायचंय ताई तू म्हणायचं पतिस्त्वंच. बोलू नका. पतिस्त्वंच मया स्वामी मह्यम देवैहि
समर्पितम वंदनीयम सदा मह्यम सखे सप्तपदा भवो. तुम्ही असं म्हणताय की हा जो पती आहे ना हा माझा स्वामी आहे. म्हटलं माझा म्हणजे ते माझ्या मह्यम देवही समर्पितम, आणि देवतांनी मला याच्यासाठी म्हणून समर्पित केलेलं आहे. म्हणून हा मला कसा आहे, काय वंदनीय आहे, आदरणीय आहे ना, असं असायला हवा. आणि अभिषेकजी वंदनीय आदरणीय, मग काय रोज त्यांचं चौरंगावर बसून पाय धुवून पाणी पिण्याची आवश्यकता आहे का? असं काही आवश्यकता नाहीये. पण एकमेकांचा आदर असायला हवा, एकमेकांचा आदरयुक्त प्रेम असायला हवं. पूर्वीचे लोक होते ते कायम एकमेकांना सगळ्यांना आहोजाहोज घालायचे, हो की नाही? अगदी आपण बघितलं असेल महाराजांच्या सिरियल मध्ये किंवा कोणत्या ऐतिहासिक सिरियल मध्ये लहान मुलांना सुद्धा जिजाऊ शिवांना आतपुरे करताना कधी बघितलं का? कुठल्याच याच्यामध्ये असं हे नाही का? कारण आताची लोक असं सांगतात की एकमेकांना आरेतुरे केल्यावर अधिक जास्त जवळीक वाटते, जास्त जवळचं नातं वाटतं. नक्कीच वाटतं, पण जर कधी काही त्याच्यामध्ये वितुष्ट आलं, एकमेकांचा जर कधी अपमान करण्याची झाला तर तो इतकं एकमेकांचं दुरावलं जातं. त्यापेक्षा आदरयुक्त प्रेम गरजेचं आहे. जर आदरयुक्त प्रेम असेल तर त्याचं आयुष्य जास्त असतं. म्हणून एकमेकांचा दोघांनीही आदर करायला हवा. हा याच्यातून आहे. मान्यता आहे तुला? म्हणायचे सखे सप्तपदा भवो. सहरा बांध के मैं तो आया रे, डोली बारात पे साथ में मैं तो लाया रे. दानं वस्त्र जलान्न चंदन दलात् द्यंबा चतुर्भिर्दिनै न्यूनं तत्कृपयाखिलं सफलता यातुं द्विजानां यते. सासरे बुवांच्या हात जोडायचे, त्यांची प्रार्थना करायची. उक्त वर्षामियं कन्यां पुत्रवत् पालिता मया इदानीं तव पुत्राय दत्तां स्नेहेन पाल्यताम्. काका आपला आहे इदानीं तव पुत्राय, आपल्याला सुद्धा मुलगा आहे. तुम्ही पण अत्यंत प्रेमाने त्याला मोठं केलंय. त्याला ज्याप्रमाणे सांभाळलं त्याचप्रमाणे आमच्या मुलीलाही सांभाळा. दत्ताम स्नेहेन पाल्यताम असं ते म्हणतात, कारण इथून पुढे त्यांच्या वडिलांची जबाबदारी तुमच्यावर आहे. तो रोल तुम्हाला निभवायचा आहे, त्यामुळे तुमच्यावर जबाबदारी आहे वडिलांची. एक वडील म्हणून आमच्या मुलीला त्यांच्या वडिलांची आठवण येणार नाही असा प्रयत्न असू द्या. थोडीशी तिथे साखर आहे काका. सासूबाईंची प्रार्थना. अस्मदादि सुरत बंधो त्यक्त्वा याति भवद्गृहम् अतिस्नेहेन वै माता कन्यां मे परिपालय. आपली प्रार्थना आहे. ते असं म्हणताय सांभाळ करायचा आहे. कितीही म्हटलं तरी आई आई असते, सासू सासूच असते. त्यामुळे कितीही सासूला आई म्हटलं म्हणून तसं सगळं होईलच असं सांगता येत नाही. आणि त्या थोडा अभिषेक आपली प्रार्थना करताय. ते असं म्हणताय की उक्त वर्ष आम्ही कसं तिचं पालन करा, तर ते असं म्हणताय फार सूचक शब्दात आहे. ते असं म्हणतायत असं पाळा. बस वाटलं बाजूला. मंत्रैश्च पौराणिकैर दानं वस्त्र जलान्न चंदन दलाद्यंबा चतुर्भिर्दिनैः दंपत्योर्मम वंशवृद्धी मनघान दत्त. उभे राहून हात जोडून प्रार्थना करताय. काय म्हणताय ते असं म्हणताय की यश शक्त्या विहितं सुगृह्य कृतितैर मंत्रैश्च पौराणिकैः. You gotta know me. If you love me, you gotta show me. Lecha, 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 lecha रे. मुझसे दूर कहीं ना जा, बस यही कहीं रह जा. मैं तेरी दीवानी रे, अफसोस तुझे है क्या. मुझसे दूर कहीं ना जा, बस यही कहीं रह जा.
मैं तेरी दीवानी रे, अफसोस तुझे है क्या। तेरी मेरी कहानी नहीं बन गई, तू मेरा हो गया मैं तेरी हो गई। जहाँ जाए तू संग मुझे ले जा, ले जा, ले जा, ले जा, ले जा, ले जा, महकी रात में चुरा के सारे रंग ले जा, ले जा, राते राते में भीगू साथ में, तू ऐसी मुलाकात दे जा, Back it up now. Get 'em up. Got it. ये तेरी मेरी बातें, ये मीठे मीठे पल, ये भीगे भीगे मौसम में लेना हमें घर।